नागपुरातल्या अंबाझरी तलावातील जलपर्णी मोठी समस्या असून मनपा आता त्या स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। मनपाने या समस्येचं संधीतही रूपांतर केलंय आणि त्यातून पर्यावरणपूरक उत्पादनं बनवण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी मनपा शहरातील 100 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देखील देणार आहे। नागपुरातील हसनबाग चौक ते साकोरे कॉम्प्लेक्स चौकादरम्यान सिमेंट रोड फेज 4 योजनेअंतर्गत रस्त्याचं बांधकाम सुरू आहे। मात्र स्थानिक रहिवाशांनी या कामावर आक्षेप घेतलाय। 80 फूट रस्ता बांधणारी कंपनी मनमानी करत नियम धाब्यावर बसवून काम करत आहे। 80 फुटांचा रस्ता जो 1 किलोमीटरपेक्षा थोडाच जास्त आहे। या रस्त्याची रुंदी 9 फूट ते 60 फूट दरम्यान आहे। रस्त्याच्या बांधकामातील रुंदीतील अनियमिततेवर स्थानिक रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। या हसनबागापासून हा रोड 80 फुटाचा होता। 80 फुटाचा बनवण्यासाठी यांनी पूर्ण मोजमाप सगळं केलं रोडाच्या पहिले। तेव्हा घरावर मार्किंग पण करून ठेवली होती का बाबा इथपर्यंत तोडून। तर त्याच्यानंतर मग त्यांचे जेव्हा मंदिराचं हे आलं का तोडा, तेव्हा आमच्या विजयलक्ष्मी पंडित म्हणजे कामगार नगरमध्ये जे मंदिर आहे प्रभूनगरच्या ह्याच्यात आनंद नर्सरीच्या बाजूला त्या मंदिरला तोडलं। बोले पूर्ण रोडच्या ह्याच्यानं आम्ही तोडून राहिलो। ते तोडूनही मग बाकीचे समोरचे घरं काऊन नाही हे करून राहिले तुम्ही, तर समोरही करा, त्याला बरोबर तसंच ठेवा ना। आज काऊन तो छोटासा करून राहिला। स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनपा आयुक्तांकडे या कामाची तक्रार केली आहे। नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांबाबत गडकरी यांच्या कार्यालयाकडून पत्र मिळाल्यानंतर सध्या काम थांबवण्यात आलंय। रस्ता बांधण्यापूर्वी अभियंत्यांनी रस्त्याचा सेंटरही काढला नव्हता असा आरोप स्थानिकांनी केला आहे। अनियमितता हो रही है, कहीं 9 फुट रोड बन रहा है, कहीं 12 मीटर बन रहा है, कहीं 7 मीटर बन रहा है, कहीं 10 मीटर बन रहा है और उसकी मोजनी भी कर चुके हैं। तो सब दिख रहा है गिनते समय, कहीं 7 मीटर, कहीं 12 मीटर, कहीं 10 मीटर, कहीं सेंटर निकाला नहीं गया, कहीं भी चेंबर रोड पे डाल दिए गए, पूरी चेंबर खुले उस कारण से। और वो रोड की जो है, जो बनाने वाला मैप जो है, एक तो NMC उनको मैप बनाते आया नहीं है, उसी के कारण से पूरा का पूरा डिस्टर्ब हो गया रोड का। और 10 महीने से 1 किलोमीटर का रोड नहीं बन सका। अभी कामगार नगर में 10 किलोमीटर का रोड उसने 1.5 महीने में बना डाला। बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। आतापर्यंत झालेल्या बांधकामामुळे हा रस्ता अपघातांच्या बाबतीत ब्लॅक स्पॉट बनू शकतो अशीही चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। हा जो रोड बनला होता हा 80 फुटाचा रोड सँक्शन होता। तर इथल्या स्थानिक लोकांची असं मागणी आहे की बाबा हा रोड तुम्ही लहान न करता हा रोड मोठा करा। हा रहदारीचा रोड आहे आणि वाहता रोड आहे। वाहता रोड असल्यामुळे जर रोड लहान झाला तर ॲक्सिडेंट व्हायची भीती खूप जास्ती आहे। आणि आता नुकताच इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, एक तरुण पोराचा इथे मृत्यू झालेला आहे। म्हणजे राहदारी चांगली राहिली पाहिजे म्हणून रोड कुठं कमी न करता दोन्ही साईडला इक्वल रोड झाला अशी या स्थानिक लोकांची मागणी आहे। आणि हा रोड असा 80 फुटाचा व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे। स्थानिक लोक आता तक्रार केल्यानंतर भूखंड खरेदी करताना दाखवलेल्या 80 फूट रस्त्याची मागणी करतायत। हा रस्ता रिंग रोड जवळ आहे आणि थेट उमरेड रोडला मिळतो, त्यामुळे या मार्गावर जास्त वाहतूक असते। आता रस्ते बांधकामातील अनियमितता दुरुस्त करून नियमांनुसार रस्ता बांधण्यात यावा अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे।